नमस्ते स्टूडेंट्स, आज आपण प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी हा आर्टिकल बघणार आहोत. ओके, सो त्यासाठी काय कन्सिडर करायचं आहे आपल्याला? एक रिजन कन्सिडर करायचं आहे. कन्सिडर द मोशन ऑफ पार्टिकल. एखादा पार्टिकल आहे जो की ह्या रिजनमध्ये मोशन करत आहे. ठीक आहे, कन्सिडर द मोशन ऑफ पार्टिकल बिटवीन x1 अँड x2. Okay, at x1 the flux of probability or probability current has same value. या x1 पोझिशनला जो पार्टिकल आहे त्याची व्हॅल्यू किती आहे? s1. ओके, आणि x2 पोझिशनला त्याची व्हॅल्यू काय आहे? प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करण्याची s2. ठीक आहे, असं एक रिजन कन्सिडर करायचं आहे. ओके, आपल्याला प्रोबॅबिलिटी करंटमध्ये काय डेराइव्ह करायचं आहे? तर प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपल्याला ऑब्टेन करायचा आहे. त्यासाठी काय कन्सिडर करायचं आहे आता? तर काय सांगतं नेमकं हे? तर द रेट ऑफ चेंज ऑफ टोटल प्रोबॅबिलिटी, म्हणजे ह्या रिजनमध्ये जो आहे हां डी प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी डेन्सिटी साय स्क्वेअर, आपण इन जनरलमध्ये साय स्क्वेअर डी एक्स म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी इंटिग्रेशन फ्रॉम रिजन कुठून कुठपर्यंत x1 to x2. ओके, साय स्क्वेअर डी एक्स म्हणजे ही काय झाली? प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. ओके, ह्या कशाचा फॉर्म्युला आहे? प्रोबॅबिलिटीचा. ओके, लक्षात ठेवा. तर ह्या रिजनमध्ये द रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे डी म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ. सो द रेट ऑफ चेंज ऑफ टोटल प्रोबॅबिलिटी म्हणजे ही प्रोबॅबिलिटी. ओके, द रेट ऑफ चेंज ऑफ टोटल प्रोबॅबिलिटी विदिन अ रिजन मस्ट बी इक्वल टू, कशाच्या इक्वल आहे? ह्या रिजनमध्ये जी टोटल प्रोबॅबिलिटी आहे, ओके, पार्टिकल फाइंड आउट करण्याची, ते कशाच्या इक्वल आहे? इक्वल टू द डिफरन्स बिटवीन इनवर्ड फ्लो, जो इनवर्ड फ्लो आहे पार्टिकलचा तो, मायनस आउटवर्ड फ्लो, इनवर्ड फ्लो s1 अँड आउटर फ्लो ऑफ प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, ह्याचे डिफरन्स इक्वल आहे, इक्वल टू द डिफरन्स बिटवीन द इनवर्ड फ्लो दॅट इज s1 अँड आउटर फ्लो s2 ऑफ अ प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. ठीक आहे, तर हे आपल्याला आता डेराइव्ह करायचं आहे. कसं ते बघूया. द क्वांटिटी साय स्क्वेअर म्हणजे काय? आता सांगितलं तुम्हाला, साय स्क्वेअर म्हणजे काय असते? द क्वांटिटी साय स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजे काय? प्रोडक्ट असतो कॉम्प्लेक्स क्वांटिटी आणि सेम फंक्शन. ठीक आहे, इज द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी ऑफ अ पार्टिकल डिस्क्राइब बाय वेव्ह फंक्शन साय. म्हणजे क्षण करतो वेव्ह फंक्शन साय ना आपण डिफाईन करतो. ठीक आहे, सो इफ साय स्क्वेअर इज नॉट कन्झर्व, जर साय स्क्वेअर कन्झर्व नसेल तर त्याचं इंटिग्रेशन किती असतं? -∞ +∞ साय स्क्वेअर डी इज इक्वल टू 1 असतं. ओके, जर पार्टिकल ह्या किंवा जो पार्टिकल ह्या रिजनमध्ये नसेल तर तो कुठेतरी असेल आउटसाईडला, त्याची प्रोबॅबिलिटी काय? कुठे युनिवर्समध्ये असेल त्याची प्रोबॅबिलिटी काय? -∞ साय स्क्वेअर डी इज इक्वल टू 1. ठीक आहे, अशा केसमध्ये साय स्क्वेअर इज नॉट कन्झर्व. इफ साय स्क्वेअर इज नॉट कन्झर्व देन ह्याची व्हॅल्यू काय असेल? ह्या रिजनच्या आउटसाईड फाइंड आउट करण्याचे पार्टिकल दॅट इज 1. ठीक आहे, आताच जे एक्सप्रेशन सांगितलं तेच एक्सप्रेशन या फिगरची माहिती लिहायची थोडक्यात. हे x1 आणि x2 दोन रिजन आहेत. s1 इनवर्ड फ्लो ऑफ प्रोबॅबिलिटी फिगर काढून त्याची माहिती लिहायची. इनवर्ड फ्लो आणि s2 ही आउटवर्ड फ्लो ऑफ प्रोबॅबिलिटी ॲट x2. ओके, सो हे लक्षात ठेवा हे स्टेटमेंट. द रेट ऑफ चेंज ऑफ टोटल प्रोबॅबिलिटी, म्हणजे टोटल प्रोबॅबिलिटीचा रेट ऑफ चेंज आहे तो कशाचा इज इक्वल टू द डिफरन्स बिटवीन, काय डिफरन्स? प्रोबॅबिलिटी ऑफ s1 अँड प्रोबॅबिलिटी ऑफ s2 इज इक्वल टू द डिफरन्स बिटवीन इनवर्ड फ्लो s1 अँड आउटर फ्लो s2 ऑफ अ प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. ठीक आहे, हे सेंटेन्स लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे समजण्यासाठी. ठीक आहे, सो आता डेरिवेशन्स आपल्याला ऑप्टेन करायचं आहे. रेट ऑफ कसं ते प्रूफ करायचं आहे आपल्याला. सो आताच बघितलं होतं, इफ साय स्क्वेअर इज नॉट कन्झर्व देन इंटिग्रेशन फ्रॉम -∞ टू +∞, त्याची व्हॅल्यू काय असेल? 1. हां, त्या फिगरचं डिस्क्रिप्शन आता सांगितलेलं आहे. कन्सिडर द मोशन ऑफ पार्टिकल बिटवीन x1 आणि s2. x1 काय असेल? द फ्लक्स ऑफ प्रोबॅबिलिटी ऑर प्रोबॅबिलिटी करंट हॅज सेम व्हॅल्यू s1 अँड x2 इट हॅज व्हॅल्यू s2. ठीक आहे, फॉर प्रोबॅबिलिटी डेन्सिटी साय स्क्वेअर टू बी कन्झर्व, म्हणजे ती क्वांटिटी साय स्क्वेअर कन्झर्व होण्यासाठी
काय म्हणजे एनी डिफरन्स बिटवीन S1 आणि S2. ओके, ते प्रोबॅबिलिटी कन्झर्व होण्यासाठी. सो एनी डिफरन्स बिटवीन S1 आणि S2 मस्ट बी इक्वल टू, ह्याची इक्वल असलं पाहिजे कन्झर्व होण्यासाठी, रेट ॲट विच टोटल प्रोबॅबिलिटी इन अ रिजन बिटवीन X1 आणि X2 इज चेंजिंग. म्हणजे DDT जो फॉर्म्युला लिहिला त्या फिगरच्या वरती तो फॉर्म्युला. सो द रेट ऑफ चेंज ऑफ X1 to X2 psi square dx. ठीक है. So the difference between the inward and outward flow of probability must be equal to, ह्याचे इक्वल असला पाहिजे रेट ऑफ चेंज ऑफ प्रोबॅबिलिटी विदिन द रिजन. दॅट इज कसं असलं पाहिजे, DDT X1 X2 psi square dx is equal to S1 minus S2. हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ टोटल प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन इनवर्ड फ्लो ऑफ फ्लक्स मायनस आउटवर्ड फ्लो ऑफ फ्लक्स. ठीक आहे, हे मॅथमॅटिकली असं लिहिलेलं आहे. दॅट इज प्रोबॅबिलिटी, इन धिस केस प्रोबॅबिलिटी इज कन्झर्व. ओके, आता त्याचं एक्सप्रेशन मिळण्यासाठी प्रोबॅबिलिटी डेन्सिटीज काय करायला लागेल, कन्सिडर टाईम डिपेंडंट क्वाड्रेचर इक्वेशन. टाईम डिपेंडंट क्वाड्रेचर इक्वेशन आहे ते आपल्याला माहितीच आहे काय ते, एच क्रॉस आपण हे डेराईव्ह केलेलं आहे आपण. एच क्रॉस आपण डो साय बाय डो टी इज इक्वल टू हा फॉर्म्युला. आता ह्या इक्वेशनला काय करायचं आहे, आय स्क्वेअर ऑन बोथ साईड. आय स्क्वेअरनं जर मल्टिप्लाय केलं, आय कॅन्सल झालं, एक आय राहतो, आय एच क्रॉस डो साय बाय डो टी इज इक्वल टू. ओके, आता इथं जे आहे आय स्क्वेअर इथं मल्टिप्लाय केलेलं, आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, -1. लक्षात ठेवा. ओके, आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, -1. म्हणजे इथं काय आलं, मायनस आलं. इथली टर्म मायनस मायनस काय आली, प्लस. इथं काय आलं, मायनस आलं. इथलं एक आय कॅन्सल झाला, वरती आय एच क्रॉस डो साय बाय डो टी इज इक्वल टू मायनस एच क्रॉस स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस असते म्हणून तर मायनस लिहिली. आणि ही सेकंड टर्म जी आहे ती मायनस मायनस काय होईल, प्लस. ओके, नेक्स्ट पुढे बघूया. नाव द कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ इक्वेशन. हा जो स्क्रॉडिंजर इक्वेशन आहे, आता ह्याचंच कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्यायचं. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्यायचं म्हणजे काय, जी टर्म आयची आहे ही प्लसची आहे, बरोबर. इकडे ती प्लसची टर्म काय होत असते, मायनस होत असते. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेत असताना काय होत असतं नेमकं, हे जे आहे ह्या इक्वेशनचं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेत असताना एच क्रॉस अपॉन आय डो साय बाय डो टी, ह्याचं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय येईल, मायनस आय मायनस एच क्रॉस अपॉन आय. इथं प्लस आय असेल तिथं मायनस आय करायचं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेत असताना. ठीक आहे. सो कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय येईल, आता सांगितलं तिथं प्लस आहे मायनस आय एच क्रॉस डो साय, आणि साय जे असतं वेव्ह फंक्शन त्याचं साय स्टार. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट साय स्टार डिनोट करतात, साय स्टार डो साय बाय डो इज इक्वल टू मायनस एच क्रॉस स्क्वेअर 2m डबल डेरिव्हेटिव्ह. ओके, ह्याचा आपण कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ इक्वेशन 2 इज ऑब्टेन बाय रिप्लेसिंग, लिहिलेलं पण आहे इथं. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट कसं ऑब्टेन करायचं, रिप्लेसिंग आय बाय मायनस आय अँड साय बाय साय स्टार. ठीक आहे, या सेंटेन्समध्ये ते लिहिलेले आहे. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट कसं घ्यायचं, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ इक्वेशन 2 इज ऑब्टेन्ड बाय रिप्लेसिंग आय कशाने रिप्लेस करायचं, मायनस आय आणि साय स्टार. ओके, मग ते इक्वेशन अशा प्रकारे येतं. ओके, आता अगेन मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय साय स्टार अँड इक्वेशन 3 बाय साय. म्हणजे साय इक्वेशन आहे याच्यामध्ये याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, सायनं. आणि जे दोन इक्वेशन होते त्याला कशाने करायचं आहे, साय स्टार. हे जे इक्वेशन नंबर 2 आलेला आहे याच्यामध्ये साय आहे. ओके, साय स्टार नाही तर साय स्टारने ह्याला मल्टिप्लाय करायचं इक्वेशन नंबर 2ला, आणि इक्वेशन नंबर 3ला कशाने मल्टिप्लाय करायचं, सायन. या इक्वेशनला सायन. ओके, आफ्टर मल्टिप्लिकेशन कसं आपल्याला इक्वेशन मिळेल, इक्वेशन 2ला साय स्टारने मल्टिप्लाय करा. सो आय एच क्रॉस साय स्टार डो साय बाय डो टी ही टर्म येईल. ओके, ह्या इक्वेशन 3ला सायनं मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाय करा, मायनस आय एच क्रॉस साय डो साय स्टार डो टी मायनस एच क्रॉस स्क्वेअर 2m साय इंटू डबल डेरिव्हेटिव्ह
प्लस साय व्ही साय स्टार. अशा प्रकारे दोन इक्वेशन मिळतात. आता ह्याचं सबस्ट्रॅक्शन घ्यायचं. सबस्ट्रॅक्शन 5 from 4. आफ्टर सबस्ट्रॅक्शन काय येईल तुम्हाला, दोन्हीमध्ये आय एच क्रॉस कॉमन आहे, त्याला ब्रॅकेटच्या बाहेर घ्या. ओके, सो साय स्टार डो साय बाय डो टी प्लस साय. ओके, ही टर्म ह्या साईडची टर्म. नंतर इकडं दोन्हीमध्ये मायनस एच क्रॉस स्क्वेअर बाय 2m हे कॉमन आहे, इथलं झालं खाली मायनस एच क्रॉस स्क्वेअर 2m दोन्हीमध्ये कॉमन आहे, ते साईडला घेतलं. ओके, इथं एक टर्म जी आहे कॅन्सल होती, कुठली, ही एक प्लस आहे एक मायनस आहे, वजाबाकी होत असताना ही टर्म कॅन्सल होते. मला आता काय फक्त ही टर्म राहते, साय स्टार रूट टू साय बाय डो एक्स स्क्वेअर मायनस साय रूट टू साय बाय डो एक्स स्क्वेअर ही टर्म. ओके, अशा प्रकारे हे आपलं इक्वेशन मिळतं. याच्यामध्ये काय कॅन्सल, ही टर्म कॅन्सल होते. मला ते काय बाकीचे टर्म हे दोन्हीची आय एच क्रॉस कॉमन काढलं, याच्यामध्ये एच क्रॉस स्क्वेअर 2m ह्याच्यामध्ये कॉमन काढलं आणि ते असं ब्रॅकेट टाकलं. ठीक आहे, आता ह्याला काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं. कसं सिम्प्लिफाय करायचं, जस्ट ऑब्झर्व दिस टर्म. आपल्याला ऑब्झर्व केल्यानंतर काय लक्षात येतं, तर हे म्हणजे काय आहे, हा जो ब्रॅकेट आहे तो म्हणजे काय आहे, तो डेरिव्हेटिव्ह आहे. कशाचा, साय स्टार सायचा. बरं, फर्स्ट फंक्शन साय स्टार डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन साय डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. अशा प्रकारे हे जे आहे एक्सपान्शन आहे. कशाचं एक्सपान्शन आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ साय स्टार सायचं. ओके, ही टर्म लक्षात ठेवायची. तर हे म्हणजे काय आहे, एक्सपान्शन आहे. कशाचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ साय स्टार साय विथ रिस्पेक्ट टू टीचं हे एक्सपान्शन आहे. आणि इकडं या साईडला पण तसंच आहे. तर ह्याचं एक्सपान्शन आहे हे डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्हचं एक्सपान्शन. ही टर्म, ही स्टेप समजणं खूप महत्त्वाची आहे. तर वरचं कसं लिहिलं आहे, हे ह्या फॉर्ममध्ये डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय म्हणते, मल्टिप्लाइंग बाय मायनस आय बाय एच क्रॉस अँड इंटिग्रेटिंग बोथ साईड ऑफ इक्वेशन फ्रॉम x1 टू x2. आता ह्या इक्वेशनला काय करायचं आहे, मायनस आय अपॉन एच क्रॉसनं मल्टिप्लाय करायचं. ओके, मायनस आय अपॉन एच क्रॉसनं मल्टिप्लाय केल्यानंतर काय करते, हे आय एच क्रॉस ही टर्म निघून जाते ह्या साईडची. सो मल्टिप्लाय बाय मायनस आय बाय एच क्रॉस अँड इंटिग्रेटिंग बोथ साईड बिटवीन लिमिट्स कुठून x1 टू x2. मग बघा इंटिग्रेशन्स घ्या. हे मायनस आय बाय एच क्रॉसनं मल्टिप्लाय केल्यामुळे हे दोन्ही टर्म कॅन्सल होतात. ओके, मग इकडं काय राहतं, हा एक एच क्रॉस जातो, एक राहतो, मग दॅट इज आय एच क्रॉस बाय 2m. एक एच क्रॉस कॅन्सल होतो आणि एक इथंच राहतो. ओके, सो ॲज इट इज टर्म, नेक्स्ट टर्म जी आहे इंटिग्रेशन्समध्ये ॲज इट इज लिहिली. ओके, सो डी डी टी ऑफ इंटरचेंज केलं, जे इकडे टर्म होती तिकडे शिफ्ट केलं. डी डी टी ऑफ साय स्टार साय डी एक्स इज इक्वल टू आय एच क्रॉस बाय 2m. याचं जे आहे हे इंटिग्रेशन्स घेतलं, लिमिट पुटअप केले x1 टू x2. इक्वेशन 6 सेम ॲज इक्वेशन 1 फॉर कॉन्झर्वेशन ऑफ प्रोबॅबिलिटी डेन्सिटी. म्हणजे हे इक्वेशन 6 आहे, हे ह्याच्या इक्वल आहे. हे आपण कन्झर्वेशन आपण बघितलं होतं, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी कन्झर्वेशन काय, हे इक्वेशन 2. डी डी टी ऑफ साय स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू S1 मायनस S2. ओके, असं जे इक्वेशन आपण केलं, म्हणजे ही जी साईड आहे ते सेम आहे इक्वेशनची, इथली आणि इथली. बरं, इथली आणि इथली एक साईड सेम आहे.
दोन्हीची. म्हणजे काय याचा अर्थ काय, दुसरी साईड पण इक्वल असायला पाहिजे. म्हणजेच एस इज इक्वल टू एस म्हणजे काय, एस वन मायनस एस टू इज इक्वल टू काय झाली व्हॅल्यू त्याची, आय एच क्रॉस बाय 2m मायनस आय एच क्रॉस बाय 2m ही टर्म इंटिग्रेशन्समध्ये. ओके, याच्यावरून म्हणजेच so equation 6 is same as equation 1 for conservation of probability. So probability current S is defined as S ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला मग, ही जी आहे ती. ओके, that is S is equal to minus I h cross by 2m psi star dou psi by dou x minus psi dou psi star by dou x. अशा प्रकारे आपण जे आहे प्रोबॅबिलिटी करंटचं एक्सप्रेशन आपण ऑब्टेन केलं आहे. काय MCQ एक्झाममध्ये, जर MCQ टाईप एक्झाम असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला हमखास MCQमध्ये विचारला जातो. सो प्रोबॅबिलिटी करंट S इज इक्वल टू काय, मायनस आय एच क्रॉस बाय 2m साय स्टार डो साय बाय डो एक्स मायनस साय डो साय स्टार बाय डो एक्स. ओके, इथं जे आहे निगेटिव्ह साईन इज रिक्वायर्ड इन ऑर्डर टू that RH equation 6 is equal to S1 minus S2 to agree with equation 1. ही जी आहे इक्वेशन, ते इक्वेशन 1ला जे इक्वेशन 1 सारखं आहे ते ठेवण्यासाठी ते निगेटिव्ह साईन आलेली आहे. ओके, एस इज इक्वल टू मायनस आय एच क्रॉस बाय 2m साय स्टार डो साय बाय डो एक्स मायनस साय डो साय स्टार बाय डो एक्स. अशा प्रकारे आपण हे जे आहे प्रोबॅबिलिटी करंटचं एक्सप्रेशन ऑप्टेन केलेलं आहे. सोपं आहे एकदम. स्टेप बाय स्टेप जसं सांगितलं मी त्याप्रमाणे लिहून काढा. ओके, तर याच्यावरती शॉर्ट नोट MCQ एक्झाम असेल तर हा फायनल फॉर्म्युला, थेरॉटिकल एक्झाम असेल तर शॉर्ट नोट हमखास विचारली जाते. ओके.